प्रयागराजमधून सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यात आली। पोलिसांच्या कारवाईचा स्पीड इतका जबरी होता की खोक्याला अटक करण्यासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी भला मोठा ट्रॅप देखील लावला होता। आता खोक्या ताब्यात आल्यानंतर वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या त्याच्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात आलाय। पोलिसांचा बराच मोठा फौजफाटा खोक्याच्या घरी गेला आणि त्यांनी अतिक्रमणाचं कारण पुढे सांगून मारहाण आणि पैशाचा माज करणाऱ्या खोक्याचं घर पाडून टाकलं। हे कमी होतं की काय म्हणून आज सकाळीच नवी माहिती समोर आली, ती म्हणजे खोक्याचं घर जाळून टाकण्यात आल्याची। खोक्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत काही अज्ञात व्यक्तींनी खोक्या भोसलेचं हे घर जाळून टाकले। त्यामुळे खोक्याच्या विरोधात बीड पोलिसांनी इतका कडक फास का आवळला? खोक्याचं वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेलं घर पाडून टाकण्याची कार्यतत्परता जशी प्रशासनानं दाखवली, अगदी त्याच स्पीडनं वाल्मिक कराडच्या अनधिकृत संपत्तीवर टाच आणण्याची हिंमत पोलीस दाखवू शकतील का? भाजपचा पदाधिकारी असणारा सुरेश अण्णांचा खास माणूस असणारा खोक्या भोसलेला नेमकं काय नडलं आणि त्याच्या घराची होळी खेळण्याची हिंमत कुणी दाखवली? सगळं सविस्तर समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। बीडमधील मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी काल उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथून फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला अटक केली। त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी प्रयागराज येथील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर बीड पोलीस त्याला महाराष्ट्रात घेऊन येत आहेत। खोक्या एकीकडे ताब्यात येत नाही, तोच त्याच्या वन विभागाच्या जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकामावर देखील बुलडोजर चालवण्यात आला। ते त्याचं राहतं घर असल्याची माहिती आता मिळते। पोलिसांच्या भल्या मोठ्या फौजफाट्यासह खोक्या भोसलेच्या घरातील सर्व वस्तू बाहेर काढण्यात आल्या। बुलडोजरच्या साहाय्यानं त्याच्या घरावर नांगर चालवण्यात आला। पहिल्यांदाच पोलिसांनी अगदी तातडीनं उचललेल्या या पावलाबद्दल त्याचं कौतुक आहेच, पण त्याचं पाडण्यात आलेल्या खोक्याचं घर काल रात्रीच काही अज्ञातांनी पेटवून दिलं। यावेळेस त्याच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची देखील माहिती समोर येते। आधीच मारहाणीच्या व्हिडिओमुळे खोक्या भोसलेच्या भविष्याची राख रांगोळी झालेली असताना आता थेट होळीच्या दिवशीच त्याचं घर पेटवण्यात आलं। अज्ञातांनी खोक्याचं घर पेटवल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। मात्र हे काम नेमकं कोणी केलंय याचा तपास अद्याप लागू शकलेला नाहीये। बीडमध्ये खोक्यानं वन विभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधलं होतं। वन विभागानं जागा खाली करण्यासाठी त्याला नोटीस देखील बजावली होती, पण आपल्यावर राजकीय हात असल्यामुळे या खोक्यानं नोटीसीकडे दुर्लक्ष केलं। वारंवार नोटीस पाठवूनही या खोक्यानं नोटीसीला केराची टोपली दाखवली। खोक्यानं वन विभागाच्या जागेवर आलिशान असं घर बांधलं होतं। बाहेर घरावर भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा अध्यक्ष सतीश भोसले असं नाव लिहिलं होतं। एवढंच नाही तर वन विभागाच्या जागेवर घर बांधून पठ्ठ्यानं आई वडिलांचा आशीर्वाद असा मजकूरही लिहिला होता। या कारवाईत धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह अनेक गोष्टी वन विभागाला आढळून आल्या। प्राण्यांचं मांस देखील पोलिसांनी जप्त केलं। घरात प्रवेश केल्यानंतर उच्च प्रतीचं फ्लोरिंग आणि सीलिंग केलेली होती। घरात भला मोठा किचनही बांधण्यात आला होता। एसी, मोठाले बेड, खुर्च्या, भांडी असं एकंदरीत खोक्याचं घर होतं। खोक्याच्या घरातून भला मोठा टेडी बिअर सुद्धा आढळून आला। खोक्यानं घराच्या भोवती लोखंडी जाळी बांधली होती। जेवढी जागा घरासाठी बळकावली होती तेवढीच जागा घराच्या समोर देखील बळकावली होती। त्याचे सगळं सामान पोलिसांनी जमीनदोस्त केलं, घरातून फेकूनही दिलं। मात्र वन विभागाच्या कारवाईनंतर गुरुवारी रात्रीच्या वेळी अज्ञातानं खोक्या भोसलेचं पाडलेलं घर पेटवून दिलं। घराच्या बाजूला चिटकूनच आग लावण्यात आली। यामध्ये काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या। पोलिसांनी सतर्कता दाखवत ही आग विझवली। या ठिकाणी असलेल्या काही महिलांना मारहाण झाल्याचा आरोप देखील करण्यात आला। त्या महिलांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्याची देखील आता माहिती समोर येते। खोक्यानं शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी याआधीच केला होता। सतीश भोसले हा मागील 5 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे। त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचं पद होतं। आधी सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। अलीकडच्या काळात सुरेश दसांची संपर्क आल्यानं त्यांच्याशी जवळीक देखील वाढली होती। सुरेश दस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्यानं त्याची परिसरात चांगलीच दहशत देखील होती। लोकांना त्यानं अमानुषपणे केलेल्या मारहाणीची व्हिडिओ बाहेर पडल्यावर आणि पैशांचा माज दाखवतानाची व्हिडिओ क्लिप समोर आल्यावर त्याच्या विरुद्धचा फास आवळण्यात आला। मात्र फरार असणारा याच खोक्या भोसलेच्या अखेर उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं प्रयागराजमधून मुसक्या आवरण्यात आल्या। खोक्यावर कारवाई करण्यात आली ती योग्यच, मात्र अशीच कारवाई वाल्मिक कराडच्या अनधिकृत संपत्तीवर का केली जात नाही असा प्रश्न मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणावर विचारला जातो। एकीकडे खोक्याच्या घरावर टाच आणली जाते,
तर दुसऱ्या बाजूला मात्र वाल्मिक कराडला तुरुंगात देखील व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. हे कसं घडतं किंवा कुणाच्या सांगण्यावरून घडवलं जातं असं देखील लोक विचारू लागले. संतोष देशमुख हत्याकांड, वाल्मिक कराड, त्याची टोळी, बीडमधील अनेक दहशतीच्या घटना आणि हा सगळा प्रकार ज्या लोकप्रतिनिधींनी समोर आणला, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ आणि आता पोलिसांच्या कारवाईनंतरही खोक्या भोसलेचं पेटवून देण्यात आलेलं घर, या सगळ्या गोष्टी नीट जोडून पाहिल्या तर बीड जिल्ह्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक तरी राहिला आहे का असा प्रश्न मात्र पडल्याशिवाय राहत नाही. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.